जय भारत साथियों, हम अभी उस्मानाबाद जिला धाराशिव जिसे कहते हैं, इस धाराशिव जिले के जिलाधिकारी कार्यालय के सामने खड़े हैं। यहाँ पर हम एक संकेत लेके आए हैं जहाँ पर श्रीमती राजपूत सुवर्णा दिलीप सिंह प्रयोगशाला परिचर गाडगे बाबा माध्यमिक पोस्ट बेसिक आश्रमशाला मंगरूळ तहसील तुळजापुर जिला उस्मानाबाद धाराशिव में अभी हम यहाँ पे पधारे हैं। गए 16-17 तारीख से यहाँ पर अनशन पर बैठी एक टीचर महिला परिचर है, उनकी समस्या को जानने के लिए और उनका आवेदन जिलाधिकारी को सौंपने के लिए यहाँ पर हम अनशन उपोषण पर बैठे हैं। हम जान लेते हैं, उनसे बात कर लेते हैं कि उनकी प्रॉब्लम क्या है, उनकी हालत क्या है और उनको न्याय कैसा मिलेगा, किस तरीके से उनके ऊपर अन्याय हुआ है। हमारे रिपब्लिक वॉइस इंडिया के चैनल की तरफ से हम उनकी बात जानना चाहते हैं और लोगों के सामने और शासन प्रशासन के सामने बात रखना चाहते हैं ताकि उनको न्याय मिल सके। इस वजह से हम अभी चलते हैं। हमारे साथ प्रोटॉन के राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ के जिला अध्यक्ष भी यहाँ पर पहुँचे हैं। वंचित बहुजन महिला आघाड़ी के कार्यकर्ता लोग भी यहाँ पर आए हैं। हम जान लेते हैं इस पूरा मैटर क्या है, पूरा रीज़न इसके पीछे क्या है, इसके बारे में हम जान लेते हैं। चलो चलते हैं। मॅडम तुमचं नाव सांगा। मोठ्यानं सांगा। माझे नाव सुवर्णा दिलीप सिंग राजपूत, संत गाडगे बाबा मंगरूळ जिल्हा धाराशिव या शाळेत कार्यरत आहे। काय झालं मॅडम, नेमका काय अन्याय झाला तुमच्यावर? माझ्या सह्या बंद केल्या गेल्या होत्या म्हणून मी कोर्टात गेली होती। कोर्टातनं आदेश भेटला आहे 16 एप्रिल 2025 रोजी। त्याला अनुसरून जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांनी पत्र दिले की माझे तात्काळ वेतन देयके या कार्यालयात सादर करण्यात यावे, पण तरी देखील माझे वेतन देयके कार्यालयात म्हणजे सादर केले नाहीत मुख्याध्यापकांना आणि जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना मी पत्र दिले होते की माझे जर वेतन देयके त्याच्यात नसेल तर आपण मागून घ्यावे साहेब आपल्या स्तरावरून, अन्यथा मी 2 दिवसांना उपोषणाला बसणार जर माझे वेतन नाही झाले तर। आणि त्यांची माझ्या शाळेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन जमा झाल्यानंतर 2 दिवसांना उपोषणाला बसणार आहे। जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांनी मला न्याय दिला नाही म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे, त्यांनी मला न्याय द्यावा अशी माझी अपेक्षा है। आप देख सकते हैं साथियों, यहाँ पर अनशन पर बैठी एक टीचर महिला जो है, इनके साथ में संस्था चालक ने जो अन्याय और अत्याचार किया है, इनका तबीयत बहुत नीचे स्तर पर गया है और अभी डॉक्टर की सलाह की ज़रूरत है और रेस्ट की ज़रूरत है। फिर भी जिलाधिकारी और जिला प्रशासन को हर तरीके से उन्होंने अपना अर्जी दिया है, निवेदन दिया है और निवेदन के माध्यम से न्याय मांगने की उन्होंने कोशिश की है, मगर प्रशासन अभी तक उसके जगह नहीं हुआ है। हम देखते हैं वंचित बहुजन महिला आघाड़ी के जिलाध्यक्ष भी यहाँ पर भी मौजूद है, उनसे हम बातचीत करते हैं और उनको पूछते हैं कि वो इसके बारे में उनका वंचित बहुजन आघाड़ी का क्या भूमिका है। मैडम बोला जरा। मी अनुराधा सचिन लोखंडे, वंचित बहुजन महिला आघाडीची जिल्हाध्यक्ष आहे। आम्हाला उपोषणासंबंधी कळाल्यानंतर तात्काळ आम्ही इथे भेट घेतली आहे। गेल्या आज 7 दिवस झाले त्या उपोषणाला बसले आहेत। त्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे, मग त्यामध्ये टाळाटाळ का होत आहे यावर आमची शंका आहे। जर त्यांना 2 वर्ष त्या जॉईनिंग नंतर 2 वर्ष वेतन मिळाले तर त्याच्यानंतरचे वेतन का थांबवण्यात आले? तुम्हाला जर समाज कल्याणचे जर आदेश असतील त्यांचं वेतन काढण्याचे तर तुम्ही कुठल्या प्रकारे वेतन अडवण्यामध्ये कोणताही वेतन अडवण्यामध्ये आहे? तुम्ही प्रस्थापित लोक एका महिलेची पिळवणूक करताय, याच्यातून रास दिसत आहे। तुम्ही लाडकी बहीण म्हणता, मग लाडकी बहीण तुमची भर दिवाळीमध्ये अन्न त्याग करून बसले आहे ते दिसत नाही का? तुम्हाला लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर 1,500 टाकायचे करतात। उद्या जर ही लाडकी बहीण मेली तर याचा जिम्मेदार कोण असेल? प्रस्थापित पक्षांना लाज वाटली पाहिजे व प्रस्थापितांना लाज वाटली पाहिजे। अशा लोकांच्या संस्थेमध्ये जर असे जर पिळवणूक होत असेल तर याच्या विरुद्ध प्रत्येकाने बंड केला पाहिजे आणि उद्या जर आज संध्याकाळपर्यंत जर याचा विषय तुम्ही केला नाही तर समाज कल्याण व बाकीचा जो संस्था चालक आहे याच्या विरुद्ध आमची पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करू असा इशारा देतात। हमारे सामने अभी राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ के
जिला अध्यक्ष प्रमोद जी रणदिवे और तस्लीम काजी सर भी यहाँ पर आए। उनका इस बारे में, इस मैटर के बारे में क्या कहना है, इसके लिए हम उनसे पूछते हैं कि ये जो मैडम बैठी है अनशन पर यहाँ पर, उनके बारे में आपकी राष्ट्रीय लेवल की जो संगठन है राष्ट्रीय मूल निवासी प्रोटॉन, ये प्रोटॉन के बारे में आप क्या बताएंगे? मैं प्रमोद रणदिवे, प्रोटॉन जिलाध्यक्ष धाराशिव। ये जो महिला यहाँ पे अनशन पर बैठी है, अगर इनके बारे में जल्दी से जल्दी निर्णय नहीं लिया गया तो मैं प्रोटॉन की तरफ से महाराष्ट्र के स्तर पे यह आंदोलन खड़ा कर दूँगा। जिला प्रशासन को आप पूछने वाले हैं। सर, आप क्या बताएंगे? आप राजपूत साहेब, तुम्ही 2 मिनिटं सांगा जरा. तुम्ही 2 मिनिटात सांगा जरा तुमचं काय मॅडमच्या बाबतीत कसं उपोषणात. देखो साथियों, अभी जो निजीकरण का मामला सरकार ने स्कूलों का निजीकरण करने का मामला अपने हाथ में लिया है, स्कूल और कॉलेजेस को प्राइवेट देने का फैसला 2020 के नई राष्ट्रीय शिक्षा नीति में सरकार ने लिया है. निजीकरण के बारे में क्या कर्मचारी के ऊपर और हमारे बच्चों के भविष्य के ऊपर क्या बीतेगी, इसका एक सादा उदाहरण आपको जिलाधिकारी कार्यालय के सामने आपको दिख रहा है. हम जान लेते हैं राजपूत साहब से इनकी प्रॉब्लम क्या है. थोडक्यात बोला 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 तुम्ही बोला. श्रीमती सुवर्णा दिलीप सिंग राजपूत हे गेल्या 17/10/2025 पासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या गेली 2.5 वर्षापासून त्यांचं वेतन थकलेलं आहे. त्यांचं हजेरी मस्टरवरील सह्या बंद केल्या गेल्या होत्या. कुठलीही नोटीस न देता, कोणतंही हरकत न सांगता प्रशासनाची सोडून त्यांच्या सह्या बंद केल्या गेल्या होत्या. त्यांनी कोर्टात गेले होते शाळा न्यायाधिकरणमध्ये. शाळा न्यायाधिकरणने त्यांच्या बाजूला निकाल दिला. त्या निकालाला अनुसरून समाज कल्याण अधिकाऱ्याने पत्र दिलं की तात्काळ वेतन देयके या कार्यालयात सादर करा. असं असताना त्याची अंमलबजावणी संबंधित मुख्याध्यापक, शाळेवरील व्यवस्थापक यांनी तात्काळ केले नाही. आणि मग प्रादेशिक आयुक्त 11 सप्टेंबरला शाळेवरती व्हिजिट देण्यासाठी आले होते. तर आयुक्त साहेबांनी, प्रादेशिक उपायुक्त साहेबांनी सांगितलं तर त्या ठिकाणी समक्ष समाज कल्याण अधिकारी बी होते, सचिन कवले साहेब. त्यांना सांगितलं की यांचं तात्काळ वेतन काढून टाका. याचा परिवाराचा 1-2.5 वर्षापासून वेतन नसल्यामुळे हालाकीचे दिवस जात आहेत. ही वस्तुस्थिती आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली होती. तर यांचं तात्काळ वेतन ते अदा करा असं सांगितलं होतं. 25 सप्टेंबर 2025च्या निवेदनात मॅडमने त्या ठिकाणी मांडणी केली होती की बाबा त्यांनी तर त्या प्रादेशिक आयुक्ताच्या म्हणण्यानुसार अंमलबजावणी केली नाही. म्हणून मॅडमनं 25 सप्टेंबर 2025च्या निवेदनामध्ये नमूद केलं, न्याय मागितला की बाबा शाळेचे सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकासोबत माझं वेतन देयक जर आलं नसेल तर आपल्या स्तरावर माझं वेतन देयक मागवावं. आणि मलाही या दिवाळी करण्यासाठी माझ्यावरही मोठ्या प्रमाणात कर्ज झालेलं आहे. सर, कितवा दिवस आहे उपोषणाचा? हा उपोषणाचा आज 7वा दिवस आहे. आता सरकारने दखल घेतली नाही तर पुढचं तुमचा काय भूमिका राहणार आहे? नाही, आता ते मॅडमची भूमिका अशी आहे की समाज कल्याण अधिकाऱ्यांना त्यांना लिहून दिलेलं आहे एकदा की जगण्यासाठी वेतन द्या, अन्यथा लोकशाहीच्या मार्गानं उपोषण करून उपोषणादरम्यान आमचा बळी घ्या, ही भूमिका ठाम आहे. ओके सर, इसके बारे में आपकी क्या राय है? आप प्रोटॉन के संगठन के, राष्ट्रीय संगठन के जो उपोषणार्थी मैडम हैं राजपूत सुवर्णाताई, इनका जो मांगनी है एकदम सही है. तो प्रशासन से हमारा अनुरोध है कि इसकी अर्जेंट इसके पूरी मालूमात लेकर इनको न्याय दिए. ओके, थँक्यू, धन्यवाद. या रिपब्लिक वॉइस इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून या शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत आमचं चॅनल जे आहे त्या चॅनलमधून राजपूत यांना, श्रीमती राजपूत यांना या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. आमची राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या वरिष्ठ पातळीवरती या ठिकाणी चर्चा करून आम्ही पण या आंदोलनामध्ये, अनशन आंदोलनामध्ये सहभागी होणार आहोत. उद्या ते कलेक्टर साहेबांना जे निवेदन देण्यात येणार आहे त्या निवेदनावरती आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही त्यांच्या आंदोलनाला सक्रिय अशा प्रकारचा पाठिंबा देणार आहोत आणि शासन प्रशासनाकडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद, थँक्यू.